नमस्कार, मी चंद्रकलाच रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली रेसिपी आहे दही कढी। दही कढी बनवण्यासाठी मी इथे पाव किलो दही घेतली आहे आणि कढी मिळून येण्यासाठी मी इथे 50 ग्राम बेसन वापरणार आहे। त्यासाठी मी इथे कोथिंबीर घेतली आहे थोडीशी, 5 ते 7 मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, लसणाच्या कळ्या घेतल्या आहेत थोड्याशा, इथे 1 ते 1.5 इंच मी आलं घेतलंय आणि एक कढीपत्त्याची घेतलेली आहे फोडणीसाठी। तर सर्वात अगोदर आता मी दही फेटून घेणार आहे बेसन मिक्स करून। आता कढी बनवण्यासाठी मी सर्वात अगोदर इथे दही फेटून घेणार आहे। आता ह्याच्यामध्येच मी बेसन सुद्धा टाकून घेणार आहे आणि या दोन्हीला आपण एकदम मस्त असं फेटून घेऊया। तुमच्याकडे मॅशर असेल तर तुम्ही मॅशरने सुद्धा याला फेटू शकता, पण ह्याच्यामध्ये एकही गुठळी न राहता आपण बेसन मस्त फेटून घेऊया। तर बघू शकता आता मस्तपैकी असं आपलं दही आणि बेसन फेटून झालेलं आहे। इथे मला 1 मिनिट सुद्धा नाही लागला, कारण मी पळीने केलेला आहे आणि मॅशर न करण्यासाठी आपल्याला थोडासा वेळ जातो। तर हीच एक टिप्स आहे नवीन। चला आता मी ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते। तर तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पातळ किंवा घट्ट त्याला कढी बनवू शकता, पण मी इथे जास्त गाढा नाही बनवणार आहे, थोडंसं पातळच बनवणार आहे। आता ह्याला सुद्धा मी चांगलं असं मिक्स करून घेते। तर बघू शकता आता मी जितकं मला पाणी हवंय तितकं मी ह्याच्यामध्ये टाकून असं चांगलं मिक्स करून घेतलेली आहे आणि तुम्हाला जितकं पाहिजे तितकं तुम्ही त्याला पातळ किंवा घट्ट करू शकता। आणि मी इथे हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा बनवून घेतला आहे। तर बघू शकता ह्याला मी असं थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे, एकदम ह्याची आपण बारीक पेस्ट नाही करायचं कारण चवीला येणार नाही त्यामुळे। तर चला आता आपण पुढची सुरुवात करूया। आता टोप गरम झालेला आहे, त्याच्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेते। तेल गरम झालेलं आहे, मी ह्याच्यामध्ये 1 चमच मोहरी टाकून घेते। मोहरी चांगली अशी तडतडली की आपण त्यामध्ये आता जिरे सुद्धा टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये मी 1 चमच जिरे पण टाकून घेते। आता त्याच्यामध्ये मी थोडेसे असं सुकी मिरची घेतलेली आहे, ते सुद्धा मी तडक्यामध्ये टाकून घेते। कढीपत्ता घेतलेला आहे तो पण मी ह्याच्यात टाकते। ह्यात आपल्याला काही जास्त मसाल्याची वगैरे काही गरज नाही लागत। आता आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा टाकून घेऊया लगेच। हे सुद्धा मी आता सगळं असं चांगलं मिक्स करून घेते। ह्यात काही मसाल्याची वगैरे काहीच गरज नाही लागत, तरी सुद्धा कढी एक नंबरच होते, चवीला एकदम भारी लागते अशी कढी। तर आता मी थोडीशी हळद टाकून घेते, अर्धा चमच। तर मी हे पण चांगलं असं मिक्स करून घेते आणि ज्या वेळेला आपण दही ह्याच्यामध्ये टाकतो त्यावेळेला ह्याच्यामध्ये 1 मिनिट तरी आपल्याला पळी फिरवायला पाहिजे, कारण आपली दही फुटली नाही पाहिजे म्हणून। तर आता मी ह्याच्यामध्ये हे सुद्धा सोडून घेते दही पण। तर अशा प्रकारे ह्याला आपण ढवळून घेऊया थोडा वेळ। आता जसं ती उकळणार तसतशी ती घट्ट होणार आणि कढी एकदमच चांगली होणार। तर बघू शकता 1 मिनिट असं मी चांगलं ह्याच्यामध्ये पळी फिरवत राहिली आहे आणि त्यामुळे आपली दही सुद्धा फाटली नाहीये, अशी मस्तपैकी आपली कढी बनत आहे। आता ह्याच्यामध्ये मी सर्वात शेवट मीठ टाकून घेते आणि मीठ टाकल्याच्या नंतर सुद्धा मी 1 मिनिट ह्याच्यामध्ये पळी अशीच फिरवणार आहे, कारण आपली कढी फुटणार नाही। अशीच प्रोसेस तुम्ही सुद्धा करून बघा, म्हणजे तुमची सुद्धा कढी फुटणार नाही। तर आता मी ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेते। ह्याला पण आता मी चांगलं असं मिक्स करून घेते। तर आता आपली कढी सुद्धा बघू शकता अशी मस्त घट्ट झालेली आहे आणि कढी फुटली सुद्धा नाहीये, तुम्ही बघू शकता। आता ह्याच्यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि ह्याला फक्त 1 उकळ येईपर्यंत आपण ह्याला शिजवून घेऊया। अशाच प्रकारे तुम्ही सुद्धा कढी ट्राय करून बघा आणि कमेंट करून मला नक्की सांगा की आपली कढी कशी झाली आहे। आणि चॅनल वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, असेच रोजचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायला मला इझी होईल।
तर मस्त अशी एकदम घट्ट आपली कढी झालेली आहे. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाहीये, मीडियम प्रकारे मी अशी बनवली आहे. आता एकच उकळ ह्याला येईपर्यंत मी ठेवणार आहे. तर कढीला आता चांगली अशी उकळ सुद्धा आलेली आहे, बघू शकता तुम्ही. आता ह्याला आपण काढून घेऊया. आता मस्त आपली दही कढी तर झालेलीच आहे. मी त्याच्यावरती थोडीशी बुंदी टाकून घेते. मी सुके बुंदी आणली आहे, टाकून घेते अशी. एकदम मस्त झालेली आहे आपली कढी. तुमच्याकडे सुके बुंदी असतील तर तुम्ही टाकू शकता किंवा त्याला स्किप सुद्धा करू शकता. एकदम मस्त झालेली आहे. तुम्हाला कढी कशी वाटली? तुम्हाला कढी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.